क्रांतिकारी विचारांच्या सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन। आज चंद्रशेखर आझाद यांची जयंती आहे, त्यांना सुद्धा या निमित्त विनम्र अभिवादन। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते आणि भावी मुख्यमंत्री हा शब्द मी फार शब्द आता जपून बोलायला सुरुवात केलेली आहे। कबीर कहता है शब्द संभल कर बोलिए, शब्द को हाथ न पाव, एक शब्द दया करे दूजा करे घाव। आणि ते मी अनुभवलेलं आहे, त्याच्यामुळे दादांनी सांगितलं की आता जरा बोलताना वजनदार शब्द वापरायचे, तर मी फार जबाबदारीने बोलतोय। महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं जे आयोजन या ठिकाणी केलं गेलं, त्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मान्य दत्तात्रय मामा भरणे, बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिल सदस्या, तुम्हा आम्हा सर्वांचं आदर्शस्थान आदरणीय सुनेत्राताई पवार, या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे, ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त करून पुढच्या कार्यक्रमाकरता ज्या निघून गेल्या, ते माझी छोटी भगिनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, इथे मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि किरण दादा, मी तुमचे काय उपकार मानायचे की या गदिमा सभागृहामध्ये आपल्यामुळं मला आज दुसऱ्यांदा येता आलं। दादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आज सकाळपासून, म्हणजे खऱ्या अर्थानं मला जर सुनेत्रताई इथे कोणी बोलावलं असेल तर ते किरणदादांनी बोलावलं, पण त्याहीपेक्षा किरणदादा नेहमीच मला बोलावतात। एक दिवस अचानक मला ॲडव्होकेट संदीप कदम सरांचा पुण्यावरून फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीची सायकल स्पर्धा शनिवार वाड्यापासून ती निघणार आहे आणि बारामतीला त्याचा समारोप होणार आहे, त्या स्पर्धेसाठी तुम्ही यावं आणि तुम्ही येणार का, असा सरांनी मला प्रश्न विचारला होता। मी म्हटलं साहेब, माझं हे भाग्य आहे की अजितदादांच्या वाढदिवसाला मला जर बारामतीत जायला भेटत असेल, ठीक आहे। बारामतीत आम्ही दादांच्या पोटी जन्म घेतला नाही, कदाचित हे आमचं दुर्भाग्य समजतो, पण बारामतीत या निमित्तानं का येता आलं तर माझ्या पांडुरंगाचं आणि त्या कुटुंबाचं मला दर्शन होतं। आदरणीय पवार साहेबांनी, दादांनी, सर्वांनी निर्माण केलेलं हे बारामती पाहता येतं, हे भाग्य जरी मला मिळालं तरी भरपूर आहे। म्हणून कदम सर आणि विशेषतः किरण गुजर सर, आपले मनापासून आभार की आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं। आज सकाळपासून मी बारामती तालुक्यातील 17 वर्षाखालील तालुकास्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन आपल्या काराठीच्या वसतिगृहामध्ये तिथे गेलो। तिथे ITI सुद्धा कृषी उद्योग मॉडेल संस्थेचा तो त्या ठिकाणी वर्कशॉप पाहिला। नंतर अटल हे एक्झिबिशन ॲग्रिकल्चर सेंटर डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी महाविद्यालय, तिथला स्विमिंग पूल असेल, त्यानंतर सायन्स अँड इनोव्हेटिव्ह ॲक्टिव्ह सेंटर असेल, त्याच्यानंतर तंत्रज्ञान, साहित्य, कला क्षेत्र, कृषी, शिक्षण, विज्ञान, सकाळी 8 वाजतापासून आतापर्यंत आम्ही बारामतीत पाहतोय। बारामतीला येणं आणि पटकन निघून जाणं, मला असं वाटतं ते बारामती पाहल्यासारखं होत नाही, पण बारामतीमध्ये आल्यानंतर टेक्सटाईल पार्क, विद्या प्रतिष्ठान, हे सगळं खगोलशास्त्र असेल, KVK असेल, या ठिकाणी निर्माण केलेलं साम्राज्य असेल, हे 3 दिवस तरी मुक्कामी राहून पाहिल्याशिवाय बारामती काय आहे हे कळत नाही। त्यामुळे मी 2 दिवसाचा माझ्या वेळातला वेळ काढून मुक्कामासाठी या ठिकाणी आलोय आणि या बारामतीच्या मातीचं परत दर्शन मला आपल्यामुळं मिळालं, त्याबद्दल किरण गुजर सर, आपलं मनापासून आभार। माझ्यासोबत सकाळपासून अभिजित चव्हाण, अभिजित जाधव आणि विशेष म्हणजे जे शिवसृष्टीची जबाबदारी ज्यांच्याकडे दिली ते सुधीर पानसरे साहेब, आपण सर्व सकाळपासून माझ्यासोबत आहात। आणि मी आता इथे काही वेगळं बोलावं याच्याकरता उभा नाही। खरं तर अभिष्टचिंतन सोहळा साजरा व्हावा, अजितदादांनी वाढदिवसाच्या पहिल्या दिवशीच
ट्विटरवर मेसेज दिलेला की माझ्या वाढदिवसाला कोणी बुके आणू नये, कोणी शाल आणू नये, कोणी मोठे मोठे होर्डिंग लावू नये, कोणी पेपरच्या जाहिरातीसुद्धा देऊ नये. हे आव्हान अजितदादांनी वाढदिवसाच्या 1 दिवसापूर्वीला केलं होतं. आणि माझ्यावर जर खरंच प्रेम असेल तर वृक्ष लागवड करा किंवा वृक्ष संवर्धन करा, हा मेसेज त्यांनी दिला होता. पण मी काल रात्री म्हणजे काल सायंकाळी 6ला निघालो अकोल्यावरून. अकोल्यानंतर बुलढाणा, जालना, संभाजीनगर, अहमदनगर या मार्गे मी बारामतीला 7 जिल्हे ओलांडून आलो. काल देवेंद्रजी फडणवीसांचा पण वाढदिवस होता आणि मी पाहिलं की होर्डिंग कोणाकोणाचे कोणा शहरात लागलेले आहेत. हे जरा औरंगाबाद शहरामध्ये एका हॉटेलला जेवायला थांबलो आणि बाहेरच काही मुलं अजितदादांच्या वाढदिवसाचा केक कापत होती रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान. मी म्हटलं तुम्ही कोण्या पक्षाचे? मी थांबलो त्यांच्याकडं. ते म्हणे आमचा कुठला पक्षच नाही. त्या मुलांचं वय होतं 23 ते 30च्या दरम्यानचं. म्हटलं तुम्ही हे काय करता इथे? म्हणे आम्ही वाढदिवस साजरा करतोय. म्हणे कोणाचा? म्हटलं कोणाचा? म्हणे काय तुम्हाला दिसत नाही का अजितदादांचा वाढदिवस आहे? अरे म्हटलं आज देवेंद्रजींचा पण वाढदिवस आहे की, ते महाराष्ट्राचे सध्या विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत. ते म्हणले आमचं वय जरी 23 असलं तरी आम्हाला 63 वर्षाचा एकमेव नेता आकर्षित करतो, त्याचं नाव अजितदादा आहे. त्याच्यामुळे या गदिमा सभागृहात येण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही नारे देत होते, आता खुर्च्या खाली झाल्यात. कदाचित तुम्ही सर्व जेवणाला बाहेर गेला असाल, त्यावेळेस तुमच्या सर्व तरुणांचे म्हणजे मग जुन्या गाण्यांचा एक कार्यक्रम या ठिकाणी मुलिक साहेबांचा मला वाटते पुण्याचा इथं होता आणि त्याचा इतका आनंद तुम्ही घेत होता. त्यात नारे लागत होते, एकच वादा अजितदादा असा नारा लागत होता. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य असं की देवेंद्रजी जरी जागतिक स्तरावरचे नेते असतील, आता नवीनच संधी, जर मी कुठला संस्कृत श्लोक किंवा हनुमान चालीसा म्हटला तर उगाच टीव्हीवर नक्की वेगळी न्यूज बनेल. पण आता सध्या तो काही वेळ आहे असं वाटत नाही. पण मला येऊ द्या ना, माझ्या ट्रॅकवर आलं की बरोबर येतं ते, तुम्ही त्याची काळजी करू नका. सध्या जरा माझी मशीन गरम होऊ देत जरा थोडीशी, आलो की ट्रॅकवर बरोबर येतो. फक्त मधात चिठ्ठी आली की ती ब्रेक होते. थोडं मी करतो मला जे काय करायचं आहे. मी मगाच सांगितलं एक अशी म्हणजे दादांनी मला असा कानमंत्र दिला आहे अप्रत्यक्ष की काही काही आमचे असे नेते म्हणजे पोरं असतात, उभे राहिलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या की एवढ्या प्रवाहात जातात आणि भलतंच काही बोलून बसतात आणि मग त्यांच्या अंगलट येतं. आता मला माहीत होतं हे माझ्यासाठी बूस्टर डोज आहे म्हणून हा. तेव्हा मी दादांना भेटलो, म्हटलं दादा माझ्याकडून काही झालं असेल चुकीचं तर मी माफी मागतो. अरे म्हणले अजून पुढं भविष्य गाठायचं आहे, थोडंसं सांभाळून जरा राहत जा. आणि दादा एकदम स्पष्ट वक्ते आहेत. माझ्यापेक्षा जास्त अनुभव इथं स्टेजवर बसणाऱ्या प्रत्येकाला दादांचा एक वेगळा वेगळा अनुभव. शिस्तप्रिय नेता, सकाळी 5 वाजता उठून दिवसभर काम करणारा नेता. इतकंच नाही तर चॉकलेट एखाद्याने खाल्लं तो कागद जर खाली पडलेला दिसला त्यालाही झापणारे नेते. आणि स्वतः त्यांच्या 6व्या माळ्यावरील मजल्यावर जे त्यांचं दालन आहे तिथे सुद्धा स्वच्छतेची बारीक सारीक काळजी दादा कसे घेतात. मला तर काही राष्ट्रवादी पक्षात जास्त दिवस झाले नाहीत. मला आता 1.5 वर्ष या सरचिटणीस होऊन आणि 2.5 वर्ष आमदार होऊन असे 4च वर्ष झालेत. पण या 4 वर्षात मी दादांना इतकं जवळून मला अभ्यासता आलं. जवळून म्हणजे मी काही फारसं जवळ जात नाही कारण त्यांना जवळ गेलेलं आवडत नाही. मग दत्तामामांनी सांगितलं त्या पद्धतीनं पुढे पुढे करणारा तर त्यांना अजिबातच चालत नाही. गाडीत बसणारे हौशी कार्यकर्ते जे आहेत ते दादांच्या कायम डोक्यात असतात. आणि दादा शेवटी म्हणतात की जे मोठ्या मोठ्यांना भाषणं देतात यांची ग्रामपंचायत तरी यांची आहे का. मी पहिल्यांदा त्यांचं भाषण ऐकलं. अरे म्हणले आपल्या पक्षात काही आमदार असे आहेत की ते जोरजोरात भाषणं देतात पण त्यांची ग्रामपंचायत तरी त्यांची आहे का. मी त्यावेळी विचार केला, म्हटलं खरंच आपली ग्रामपंचायत आपली नाही. मी समजून घेतलं की हा आपल्याला बुक्क्यांचा मार बसला आहे. मी गावात गेलो त्याच दिवशी, मी पहिल्यांदा हवेत होतो आमदार झाल्यानंतर, पण आज मोकळा बोलतो. आज काय सुनेत्राताई आहेत आणि सगळं कुटुंब आहे इथे, त्यामुळे मोकळा बोलणार. मी काही असं मनात ठेवणार नाही कारण आज दादा नाही आहे स्टेजवर. दादा असताना तर मला बोलताच येत नाही. मी किती बाहेर बोलत असलो पण माझा दादा दिसल्यानंतर काही बोलण्याचं धाडस माझं काही होत नाही. पण प्रत्येक वाढदिवसाला पहिला फोन जर कोणी आमदाराला, कोणी पक्षाचा आमदार असो, त्याला पहिला फोन जर कोणाचा जात असेल तर तो अजितदादांचा जातो. सर्वसामान्य कार्यकर्ता असो, कुठल्याही पक्षाचा आमदार असो.
आणि अभिष्ट चिंतनाचा त्यांना एक फोन जातो, त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये ते लिहिलेलंच असतं. मग एक दिवस मी आमदार झालो. आमच्या गावाकडं आमदार या गोष्टीला इकडं फारसं जरी तुम्ही किंमत देत नसाल, पण आमच्या भागात आमदार म्हटल्यानंतर त्याला फारच व्हॅल्यू आहे त्या विदर्भामध्ये. तिथे एक दिवस गावात गेलो आणि पाणीपुरीवाल्याच्या गाडीच्या दुकानावर पाणीपुरी खायला लागलो आणि लोक म्हणले, अरे हा तर आमदार झाला, 2 महिने बोलत पण नव्हता. मी सुरू केलं लोकांशी बोलणं, हळू म्हटलं नाही काही करू, पण दादाचं एक चॅलेंज तर स्वीकारूच, आपली ग्रामपंचायत आली पाहिजे, आपली पहिली परीक्षा. नाहीतरी लोक म्हणतात या मिटकरीला दादांनी मागच्या दारांना आमदार केले, पण आपण पहिली परीक्षा देऊ, नापास होऊ, दुसरं काय होणार. म्हणून गोरगरीब लोकांशी ताळमेळ ठेवला. 2-3 महिने दत्तामामा असं गाव बांधणी केली. तिथं भारतीय जनता पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीच्या हाती साधारणपणे माझ्या ग्रामपंचायतची सत्ता असायची. मी पहिल्यांदा बिनविरोध करा म्हणून विनंती केली होती, पण ते झाली नाही. आणि 1 महिन्याच्या आत मी लोकांसोबत फक्त दादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोकांशी व्यवस्थित बोलणं, अधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलणं, हा छोटा उपक्रम. कारण आम्हाला काही कोणी तिकडे मार्गदर्शन करणारा दादांसारखा काही फार मोठा नेता लाभला नाही, हे आमचं दुर्दैव आहे. आणि मामानी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही बारामतीची लोक खरंच भाग्यवान आहात की अजितदादांसारखं नेतृत्व तुम्हाला ते बारामतीपुरतंच नाही तर ते महाराष्ट्राला लाभलेलं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही भाग्यवान आहातच. पण आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा तो आदर्श डोळ्यासमोर घेतला. मी ग्रामपंचायत पिंजून काढली, डोअर टू डोअर गेलो आणि आज माझ्या गावात 13 पैकी 11 सदस्य माझे आहेत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस मी दादाचं भाषण ऐकलं त्यावेळेस माझी कॉलर टाईट होती, कारण मी ग्रामपंचायत ताब्यात घेतली होती. हे शिकण्यासारखं असतं. दादांनी मला म्हणजे अशा तुम्हाला कल्पना वाटणार नाही. इथं बसणाऱ्या सर्वांना मी सांगतो, मग प्राजक्ता इथं बोलून गेली वक्तृत्वाचा, ठीक आहे, माझा महाराष्ट्र वक्तृत्वाचा फॅन होता, तो भागच नाही. वक्तृत्वामुळं बऱ्याच लोकांना घायाळ करता येतं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्याच्यामुळं वक्तृत्व ही जरी कला असेल, पण त्या कलेला पारखणारा सुद्धा एखादा जोहरी लागतो. आज अजितदादांमुळं माझ्यासारख्या अत्यंत गरीब कुटुंबात 4 एकर खारपानपट्ट्याची कोरडवाहूची शेती असणाऱ्या मुलाच्या घरात, ज्याला वडील नाहीत, ज्यांनी कधीही स्वप्न पाहिलं नव्हतं की मी दत्ता मामांच्या बाजूला, सुनेत्राताईंच्या बाजूला, इतक्या मोठ्या लोकांच्या बाजूला, मी यांना टीव्हीत पाहणारी ही लोक, हे टीव्हीत दिसायची मला सगळीजण. आबा शेवटी ते नाहीत आज, ते दिसत, म्हणजे ते आपल्यातून निघून गेलेत. पण हे सगळी मोठी लोक, मग आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, ही सगळी मोठी लोक, हे कधीच मी डोळ्यासमोर पाहत नव्हतो. पण यांच्या बाजूला बसण्याचा जो सन्मान आज एका सर्वसामान्य माणसाला मिळाला आहे, ते फक्त आणि फक्त माझ्या अजितदादामुळं मला मिळालं आहे. दादा जर नसते तर मी रोज भाषण देत गेलो असतो इकडं, आज तिकडं. सुधीर भाऊला माहीत आहे, इकडं जायचं तिकडं जायचं, 4 गावात, मग भरणेवाडी असेल, इंदापूर असेल, भिगवण असेल, इकडंच आम्ही एकदा घरून निघालो का महिनाभर इकडंच शिवजयंती असायची, अहिल्यामाई होळकर जयंती, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, हे चालायचं. पण दादांना वाटलं की याच्यात थोडंफार काहीतरी असाल, म्हणून दादांनी मला आज विधान परिषदेवर आमदार केलं. ही गोष्ट साधी नाही. विधान परिषदेच्या आता निवडणुका झाल्या, एका पक्षाची 3 मतं फुटली आणि ती मतं 21 कोटी रुपयात फुटली. म्हणजे 3 मतं 21 कोटीची 27 मतं द्यावी लागतात. 27 गुणेला 3, मी त्याचा गुणाकार केला, 7-21, 7-2 14, 2 16, म्हणजे 161 कोटी. बाबा, मग 161 कोटी. आपल्या जमीनची किंमत म्हटलं 5 लाख रुपये एकर, ती 4 एकर विकली तर 20 लाख येणार. एका उमेदवारासाठी घोडे बाजार जो झालाय ना आता, हा पैशाचा, जे फुटलेत ना आमदार. मग मामांनी डायलॉग मारली, ते खरंच आहे. 50-50 आरोप आहे का, मी प्रत्यक्ष काही पाहिलं नाही, पण ज्या पद्धतीनं आमच्याकडं पण आता तर ऑफर आहे, या गटाचे अध्यक्ष व्हा, एक मर्सिडीज घ्या, 2 लाख रुपये महिना घ्या आणि 2 कोटी नगदी घ्या, अशा ऑफर पण सुरू आहेत. पण माझं म्हणणं असं आहे की सध्याच्या इतक्या श्रीमंतीच्या निवडणुकीमध्ये विधान परिषद सारख्या जबाबदार पदावर त्या सभागृहामध्ये मला 1 रुपयाही खर्च न करता आमदार होता आलं, हे पुण्य फक्त अजितदादांची आहे. आणि त्याच्यामुळं मी या लोकांसोबत बसतो, मी या लोकांसोबत येतो. आज मी KVKला गेलो, मी अजून 2 दिवस बारामतीमध्ये आहे. मला टेक्स्टाईल पार्क पाहायचं आहे, कारण माझ्याकडं कॉटन बेल्ट आहे, 100% कॉटन उत्पादक शेतकरी तिथे आहेत. इथे कशा पद्धतीनं सुनेत्राताई ते बघतात ते वर्क, आणि कशा पद्धतीनं रोजगार इथे उपलब्ध होतो ते पण शिकण्याकरता मी इथे आलो. भरपूर काही बारामतीमध्ये शिकण्यासारखं आहे. आज तर जाधव सर, इतक्या दिवसाची आपण हे म्हणजे 5 किती वर्ष झाली तर याला 7 वर्षांपासून सायकलची स्पर्धा घेत आहे. सायकलला पण किती महत्त्व आहे. कालपर्यंत तुम्हाला वाटतं की रिक्षालाच महत्त्व आहे, पण सायकलही तेवढीच महत्त्वाची आहे.
सायकलमुळं शरीराला सुद्धा व्यायाम मिळतो. ही मॅरेथॉन स्पर्धा इतक्या सुंदर पद्धतीने आपण घेतली, 7 वर्षापासून करताय. दत्तामामांनी खंत व्यक्त केली की मी मंत्रिमंडळात काम करत होतो. मामा, सरकार गेलेलं नाही. रमण्णाजींच्या मनात आहे की भारतीय संविधानाच्या नियमानुसारच निकाल द्यावा, ते देतीलही. आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल, माझा विश्वास आहे की भारतीय संविधान, जोपर्यंत ते संविधान जिवंत ठेवणारी लोक आहेत, मी सांगतो हे आऊट घटकेचं सरकार ठरणार. देवेंद्रजींना परत माजी उपमुख्यमंत्री होण्याची किंवा शिंदे साहेबांना माजी उपमुख्यमंत्र्याची एक संधी, मंत्री होण्याची संधी मिळेल. मग काळजी करण्याचं कारण नाही. आज तुम्ही राज्यमंत्री होता मागच्या काळात, आता परत जर सरकार आलं हे 2-3-8 दिवसात, तर तुम्ही परत मंत्री होणार दत्ता मामा. दादांच्या संपर्कात असणारा व्यक्ती कधीही खाली राहू शकत नाही. पण आता दादांच्या वाढदिवसाला फक्त शुभेच्छा, पुष्पगुच्छ, होर्डिंग हे लावून काही जमणार नाही. डोक्यात मी मिशन ठेवलेलं आहे की विदर्भामध्ये कमीत कमी राष्ट्रवादीचे 10 ते 15 आमदार निवडून आले पाहिजे. हीच भविष्यातली दादाची ताकद विदर्भातून निर्माण होऊ शकते. मग असा दुसरा नेता दाखवा ना मला. मंत्रिमंडळ, अहो मी नाही हो, मी त्या पक्षाचा आहे म्हणून बोलत नाही, किंवा दादांनी मला आमदार केलं म्हणूनही बोलत नाही. स्वतः देवेंद्र फडणवीसांचं भाषण आहे. 1 दिवसाचं ते विशेष अधिवेशन बोलावलं होतं आता, त्या दिवसाला एकनाथराव शिंदेंचं भाषण आहे, विजय शिवतारेंचं भाषण आहे. सर्व विरोधातल्या लोकांनी हेच म्हटलं की अजितदादांनीच मंत्रालयात 6व्या मजल्यावर पूर्ण महाराष्ट्र, अजितदादांमुळे कोरोनाच्या काळात सुद्धा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईस आली नाही. हा इतिहास महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. हे पोटेन्शियल आहे दादांमध्ये. पण आम्ही ओळखलंच कुठं? आरोपीच्या पिंजऱ्यात. ते शहाजी बापू पाटील नावाचे एक नव्याने फेमस झालेले आमदार आहेत, जे आता डायलॉग दत्तामामांनी मारली होती. ते काय म्हणतात, त्या फोनवरच मी म्हणतात, काय बायकोला काही लुगडं घेता येईना, इतक्या दिवसाचं काम करतोय बघा, काही नाही, इकडं कसं झाडं, काय डोंगर, काय हाटील, सगळं ओकेमध्ये आहे. आणि काय अजितदादांनी काय आम्हाला निधी दिला नाही. मी ते गजानन पाटलाकडून निधीची यादीच मागवली. म्हटलं कोण्या कोण्या आमदाराला किती किती निधी दिला याचा आकडा द्या. अहो, एकट्या शहाजी बापू पाटलाला 380 कोटीच्या वर निधी दिलाय हो. एक आमदार भाजपच्या एकानेही सांगावा निधी दिला नाही म्हणून. आणि आरोप काय करतात, सर्व निधी बारामतीकडे पळवला. निधी पळवणं एवढं सोपं असतं का? एखादा निधी, तुम्ही सगळे नगरसेवक आहे, पौर्णिमादेवी तुम्ही आहात, निधीची मागणी करणं, त्याच्या प्रोसेस वेगळ्या वेगळ्या आहेत. तो निधी तिथपर्यंत आणणं, तो विकास कामात खर्ची करणं, ही प्रोसेस सोपी नाही आहे. इथे सर्व आता जो निधी अजितदादांनी वाटला त्याच्यावर स्टे आणण्याचा एक कार्यक्रम सुरू आहे यांचा. मी मगा येताना गुजर सरांना विचारलं, म्हटलं बाबा तुमच्या भागातली शिवसृष्टी आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार आहे, भारतात अशी शिवसृष्टी नसेल. सुधीर भाऊंना विचारलं, ती सगळी जबाबदारी. म्हटलं का हो, तुमचा गोठवला का काय निधी, आला का स्टे? पण मला समाधान वाटलं की निविदा निघाल्यात, वर्क ऑर्डर निघाली, काम सुरू झालंय. 125. आणि दादांचं तर साऊंडपासून नाही, दादा तर हेही म्हणतील की घोड्यावरचे शिवाजी महाराज आता नाही, मेघडंबर इथले शिवाजी महाराज तिथे असले पाहिजे. कारण जिथे 1674 नंतर राज्यकारभार चालला, इतकं बारीक निरीक्षण अजितदादांचं. काल एका वृत्तवाहिनीने टॉक शो बनवला होता आणि तुलना करताना देवेंद्रजींची आणि अजितदादांचं दोघांचे वाढदिवस असताना तुलना केली होती. ठीक आहे, देवेंद्रजी वयाने लहान असतील, पण वयाच्या 63व्या वर्षी सुद्धा तरुणांमध्ये आकर्षण असणारा एकमेव नेता आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचं नाव अजितदादा. सर्व आमदारांची यादी काढा, प्रत्येक आमदाराला कोट्यवधीचा निधी अजितदादांनी दिलेला आहे. आमदार विकास निधी किती असायचा विचारा दत्तामामांना. 2 कोटी रुपये आमदार विकास निधी असायचा. ज्या काळात देशाच्या प्रधानमंत्र्यांनी खासदारांना कोरोना आहे हे कारण सांगत 1 रुपयाही विकास निधी आपल्या लोकसभा मतदारसंघात दिला नाही, त्या काळात अजितदादांनी कोरोनाचं संकट असताना पहिल्याच वर्षी 2 कोटीचा निधी प्रत्येक आमदाराला दिला. आणि तो निधी वाढवत वाढवत आज एका वर्षाला 5 कोटी रुपयाचा निधी स्थानिक आमदार विकास निधी अजितदादांनी दिला. अर्थव्यवस्था गेलेली आहे. जीएसटी केंद्र सरकारचा आला नाही. सगळं मुंबईसारखं मोठं शहर, त्या ठिकाणी मोठी मोठी शहरं बंद पडलीत, जिथून रेव्हेन्यू मिळतो महाराष्ट्राला, ते सगळं बंद असताना सुद्धा अजितदादांनी प्रत्येकाला निधी दिला. निधी करता वापस परत कोणाला केलं नाही. दीपक केसरकर ज्या पद्धतीनं परवाशी बोलले, मी दीपक केसरकरांना अनेकदा दादांच्या दालनामध्ये पाहिलं निधीची मागणी करताना. आणि दादांनी त्या जी महत्त्वाची कामं आहेत त्या करता निधी दादांनी दिला. आरोप करणाऱ्यांना काय, आरोप करतात दिला नाही म्हणून निधी.
इथे किरण गुजर सरांनी ते 180 कोटी देवेंद्र फडणवीसांकडून पण आणले होते मागच्या काळामध्ये. मग आता काय हा आरोप करायचा का त्यांनी निधी इकडे पाठवला? म्हणजे निधीच्या माध्यमातून दादांना एक प्रकारे टार्गेट करणे, आणि टार्गेट एकच व्यक्तीला केलं जातं, ते फक्त दादांना. पण पार्श्वभूमी लक्षात घ्या, मी तुम्हाला परत सांगतो, मी मगाही त्या शाळेमध्ये सांगितलं, दादांनी जर शपथ घेतली नसती ना सकाळची, तर महाराष्ट्राची राष्ट्रपती राजवटच उठली नसती. हे तेवढंच महत्त्वाचं आहे. हे तुम्ही समजूनच घेत नाही. तुम्ही एका वेगळ्या अँगलनी त्या सगळ्या घटनेकडे पाहता. पण दादांनी ते धाडस केलं. जसं औरंगजेबाच्या तंबूचे कळस कधी कापल्या गेले हे संताजी धनाजीला कळलं नाही, तशी या भारतीय जनता पार्टीने लावलेली आणीबाणी कशी उठवली दादांनी हे कोणालाच कळलं नाही. फक्त हे करायचं. देवेंद्रजी आता आरोप करायला लागलेत की निधी नेला, निधी पळवला, हा निधी गोठवा, याच्यावर स्टे आणा. अहो देवेंद्रजी, मेरी कोई खता तो साबित कर. दादांच्या अनुषंगाने बोलतोय. जो बुरा हूं बुरा साबित कर. तुझे चाहा है कितना तू क्या जाने. चल मैं बेवफा सही, तू अपनी वफा तो साबित कर. तुम्ही वफादार आहे हे तर सिद्ध करा. या महाराष्ट्रामध्ये दादा ज्यावेळी उपमुख्यमंत्री पदावर होते, महाराष्ट्राचा कारभार दादांनी इतक्या चांगल्या पद्धतीने चालवला. अरे कोरोनाचा काळ घ्या, कोरोनाचं संकट घ्या, पूर परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. आमच्या विदर्भामधला वर्धा, आरमोरी, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हा भाग पाण्याखाली आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला आहेत. मला तर दुर्दैव वाटतं शिंदे साहेबांना 12 तास परवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भेट नाकारली. 12 तास. कालचक्र फार भयंकर आहे, लक्षात घ्या. पुण्याला, देहूला नरेंद्र मोदीजी आले होते, देशाचे प्रधानमंत्री. भाजपवाल्यांनी आता आध्यात्मिक आघाडी काढली एक. बऱ्याच लोकांना माहित आहे. अध्यात्माच्या नावाने सोंग करणारी लोक, ज्या आध्यात्मिक आघाडीचा एकही व्यक्ती पंढरीच्या वारीमध्ये पायी चालताना दिसला नाही, अशी लोक पीएम प्रोटोकॉल पाडतात. तिथे सांगतात की प्रोटोकॉल आहे. देवेंद्रजींना विचारलं दादांचं भाषण का नाही, ते म्हणतात उपमुख्यमंत्री पद हे असंविधानिक पद आहे, त्याच्यामुळे संविधानाच्या पदावर असलेल्या व्यक्तींनाच तिथे बोलण्याचा अधिकार होता. मग संविधानिक पद पहिलं प्रधानमंत्री पद. मग ठीक आहे, त्यांना बोलायचा अधिकार दिला आपण. त्याच्यानंतर कोण कोण बोललं तुम्हाला माहीत आहे. आता ज्या पदाला देवेंद्रजींनी असंविधानिक पद म्हटलं त्याच पदावर देवेंद्रजी आहेत. याच्यापेक्षा काय महाराष्ट्राचं दुर्दैव पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री होणं म्हणजे सरपंचाचा उपसरपंच होणं हे एकमेव भाग्य जर कोणाला भेटलं असेल तर ते देवेंद्रजींनाच भेटलं. आणि त्यांनी कबूल केलं की दादा, आणि शेवटी ते मास लीडर होऊ शकत नाहीत. माझं काही त्यांचं वैयक्तिक हार्डवेअर नाही आहे, मी पण त्यांना काल शुभेच्छा दिल्यात. पण जी तुमच्यामध्ये खुनशी प्रवृत्ती आहे ना, ती आमच्या अजितदादांमध्ये नाही. जे आहे ते स्पष्ट बोलतील. इथे येतील. बारामतीचा व्यक्ती जर मुंबईला आला तर त्याला म्हणतील मी बारामतीत येत असतो तेव्हा भेटा. पुण्याला पुण्याची लोक भेटतात, बारामतीला बारामतीची लोक भेटतात, मुंबईला मुंबईची लोक भेटतात. सकाळी 6 वाजतापासून देवगिरीवर लोकांची रांग असते, मंत्रालयात रांग असते, पक्ष कार्यालयात वेगळा वेळ. हे सगळं एका व्यक्तीमध्ये इतके गुण. राजकारणाचं तेच अंग, कलेचं तेच अंग, साहित्याचं तेच अंग. इतकंच नाही, आरोग्याची काळजी चीर तरुण असणारा एकमेव व्यक्ती या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जर कोणी असेल तर हे मी म्हणतो म्हणून नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीसांचंच भाषण आहे का? तुम्ही एकनाथराव शिंदेंचंच भाषण आहे का? ज्या पद्धतीनं, आणि तुम्हाला सांगतो, जर ही मोठ शिवसेनेने सत्ता असताना बांधली असती तर आज शिवसेनेचे इतके जे काय आता त्यांच्याबद्दल, त्याबद्दल मला बोलून त्यात जायचं नाही आहे. पण मी माझ्या नेत्यांबद्दल इथे बोलायला आलेलो आहे की आज कार्यकर्त्यांशी जुळून घेणं. जिथं अहो तुम्ही बाकीच्या विकास कामांवर स्थगिती दिली, पण नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जे 50,000 रुपये शेवटच्या कॅबिनेटमध्ये अजितदादांनी दिलेला शब्द पाळला होता की 50,000 रुपये त्याला अनुदान द्यायचं, त्यावरही तुम्ही स्थगिती आणली. म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधी असणारे हे 2 मंत्र्यांचं कॅबिनेट, 2 कॅबिनेट असलेलं हे सरकार, सध्याचं शिंदे सरकार, हे किती दिवस टिकेल याबद्दल शिंदेचे मनात साशंकता आहे. त्याच्यामुळे तिथं असणारी लोक ही परत निवडून येतील की नाही याबद्दल सुद्धा साशंकता आहे. आणि मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही? आज दादा विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत आहेत आणि विरोधी पक्षनेत्यासुद्धा कसा खमक्या असावा
येणाऱ्या काळामध्ये जितके काय मला नाही वाटत जास्त दिवस विरोधी पक्षनेते पदावर राहावं लागेल. सरकार यांचं हे कोसळणार आहे, हे आऊट घटकेचं सरकार आहे. हे मी संविधानाच्या नियमाचा अभ्यास करून तुम्हाला सांगतोय की ज्या पद्धतीने राज्यपालांनी काही निर्णय घेतले त्या राज्यपालाचे निर्णय सुद्धा कसे घटनाबाह्य आहेत. हे घटनेचे अभ्यासक उल्हास बापट असतील, असीम सरोदे असतील, सर्वांशी मी बोलत असतो. सांगतात की याच्यामध्ये फारसं तथ्य काय असं वाटत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये जर दादांच्या वाढदिवसाची कुठली भेटच जर तुम्हाला द्यायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राच्या विधिमंडळात 100 आमदार निवडून आणण्याचा संकल्प या वाढदिवसाच्या निमित्तानं झाला पाहिजे. आणि त्या 100ही आमदाराचं नेतृत्व करण्याची धमक आणि करण्याची तयारी आणि करण्याचं नेतृत्व हे फक्त आणि फक्त मी परत सांगतोय, मीडिया असेल तर त्या पत्रकार बांधवांनाही सांगतोय की मिशन 100+ हे राष्ट्रवादीचं आहे. 100च्या वर राष्ट्रवादीचे आमदार निवडून येणार आहेत. नव्हे तर रात्रंदिवस आम्ही ती मेहनत घेऊ. विदर्भामध्ये प्रचंड बॅकलॉग आहे आणि ही आमदार एवढे निवडून आलेत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित दादाच असतील, कारण ते आताही मुख्यमंत्रीच आहेत. त्याच्यामुळे तुमची कामं मग मामानी सांगितलं की बारामतीकरांची 20ही बोटं तुपात आहेत. आणि खरं सांगतो मामा, आपली कामं प्रस्तावित केली असतील पण अजितदादांसारखा नेता जोपर्यंत विधिमंडळात आहे आपल्या कुठल्याच कामाला बारामतीच्याच काय मी विधान परिषदेचा सदस्य आहे. माझ्या भागात जवळपास दादांनी मला 100-125 कोटीच्या वर निधी दिला. इको टुरिझम तर तुम्ही दिलाय मला मामा, आता त्याच्यात स्टे आलाय तुम्ही नाही आहे म्हणून. 17 कोटी रुपये दत्तामामांनी दिले. दत्तामामांसारखा नेता आणि तुम्ही दादांच्या जवळच्या हे वाटू द्या. दादांच्या जवळचा नेता हे वाटलं ना की भले लोक तुमच्या जवळ येत नाहीत, हे लक्षात घ्या. वाटलं पाहिजे की या दादाच्या जवळचा आहे. मी सांगतो माझा दादाशी संपर्क नसतो, माझं दादाशी जास्त बोलणं नसतं, मी दादाला जास्त भेटत नाही, पण तरी लोकांना वाटते हा दादाच्या फार जवळचा आहे. धाक पाहिजे ना. बड़ी दरख्त की हरी पेड़ बैठने की काम आएगी, सूखी लकड़ी जलाने के काम आएगी. भूल कर भी कभी तलवार की म्यान मत फेंकना, कभी कभी दुश्मनों को डराने के काम आएगी. दत्ता मामा तुम्ही जवळचे आहे मला माहित आहे. आता पाणी प्रश्न पेटला पण दादाने तुमची बाजू सोडली का मामा? नाही सोडली. खंबीरपणे की माझा जर कोणी कार्यकर्ता किंवा मी ज्याच्या पाठीवर हात ठेवला त्याला दादा वाऱ्यावर सोडत नाही. आज एक प्रसंग मी सांगत नव्हतो पण मी सांगतो आज या निमित्तानं. माझ्या हातून एक फार मोठी चूक घडली होती. सांगू नये पण इथे सुनेत्राताई बसून आहेत. शेवटी आमचे कुटुंब, आज मला अभिमान वाटतो की मी या कुटुंबात निदान मला भविष्यात काहीच नसलं तरी चालेल, काही नसलं तर चालेल. मी मग एक बोराटीला सांगितलं की मी माझी आमदार म्हणून भविष्यात जरी आलो आणि येणार, मला काही बाकी कुठलीच अपेक्षा नाही. अजितदादा, तुम्ही, पवारसाहेब ही मोठी माणसं मला ओळखतात, हेच माझ्या जीवनाचं सार्थक आहे. अंगाचं चांबळं सोलून जोळे जरी बनवले तरी अजितदादाचे उपकार माझ्या 70 पिढ्यांकडून फिटणार नाहीत. काम करताना माणसाकडून चुका घडतात. माझ्याकडून एक चूक घडली होती. मी त्यावेळेस पर्यटनाला सहपरिवार महाराष्ट्राच्या बाहेर होतो आणि सकाळी ढिकले साहेबांचा फोन आला 6 वाजता की दादा बोलणार आहेत. म्हटलं पण फोन असा 2-3 महिन्यातून एखाद्या वेळेस आला तर आला. मला मुलगा झाला त्यावेळेस पहिला फोन दादांचाच होता. म्हटलं दादाचा फोन आला म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं असेल. मग दादांनी मला फोनवर जे काय बोलायचं ते बोललं. म्हणले तू कुठं आहे? म्हटलं मी उटीला. तू इकडे ये म्हणे, जरा तुला काम आहे तुझ्यासोबत. मग गेलो. मी घाबरत गेलो. चूक माझी झाली होती. मी कबूल केली की मला बदनाम करण्याचा अनेक लोक प्रयत्न करत आहेत. दादांनी स्वतः एखाद्या घरात एखादा बाप जितक्या अधिकारांना सांगतो ना, स्वतः सह्याद्री रेस्ट हाऊसला बोलावलं पहाटे सकाळी 7 वाजता. मी आणि दादा पाऊण तास होतो, पण दादांनी स्वतःच्या अनुभवावरून मला इतकी मोठी शिकवणूक दिली की त्या दिवशी शपथ घेतली की आपल्यामुळं आपल्या नेत्याला गालबोट लागेल असं कधीच कृत्य आपल्या हातून घडू नये. त्या दिवशी संकल्प केला की चुकल्यानंतर सुद्धा बापाच्या मायेनं सावरणारा एकमेव नेता आहे महाराष्ट्रात. म्हणून त्या दादाचे उपकार ज्यांच्यावर आहेत त्यांनी खरंच विसरू नका. विरोधातली लोकंसुद्धा दादांची एवढी भरभरून स्तुती करतात. त्याचं कारण दादांनी हे सगळं भोगलं आहे, सगळं पाहिलं आहे, स्वतः कबूल केले. चुकासुद्धा प्रामाणिकपणे कबूल करणारे दादा आहेत. कोणी चुकलं तर त्याला स्पष्टपणे, असं नाही, काही पक्षात नेते दिसतात की समोर दिसतात वेगळे, बोलतात वेगळे आणि आतून कार्यक्रम करतात वेगळे. पण दादांकडे तसं नाही. जे पोटात ते ओठात.
तुकोबाचा तो अभंग मग गाथा दिसली मला स्टेजवर. अभंग आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव ते त्याची जाणावा. त्याच्या पुढं मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. जे प्रेम मुलावर तेच प्रेम दुसऱ्यांच्याही मुलावर. जो फटकळपणा मुलांबद्दल तोच फटकळपणा. म्हणजे एक फटकळपणातलंही उदाहरण सांगतो. YB चव्हाण सेंटरला काही दिवसांपूर्वी एक बैठक आदरणीय पवार साहेबांनी बोलावली होती. त्यानंतर निवेदन घेऊन आम्ही सर्व आमदार होतो, दत्तमामा पण होते, की निधी आता थांबता कामा नये, कारण सर्व आमदारांना काळजी पडली की आपला निधी गेला तर कसं होणार. आणि अचानक रोहित दादा गर्दीतून आले आणि दादांना ते निवेदन द्यायला लागले. आणि निवेदन देताना शर्टचं वरचं बटन उघडं होतं रोहित दादांच्या. आपल्या कर्जत जामखेडचे आमदार माझे मित्र, त्यांचं असं बटन. दादांनी निवेदन वाचता वाचता वर पाहिलं. तुला काय बटन लावायला वेळ नसतो का? दादांनी सर्वांच्या समोर रोहित दादांना बटन लावायला लावलं. हा मॅसेज फक्त रोहित दादांच्या पुरता नव्हता, हा आमच्या सर्वांपुरता होता की गळ्यात सोन्याचे नकली दागिने घालून वरची गुंडी उघडं ठेवणाऱ्यांनो, बटन बंद करून लोकांमध्ये उतरा. स्वतः फार अभिमानी अहंकारी बनू नका, नाहीतर जनता तुमची मस्ती उतरवणार. हा मॅसेज आमच्यासारख्याला होता. आम्ही तर बटन, मी तर शिवूनच जात असतो बटन एकदम. मी बटन नाही सटकलं पाहिजे म्हटलं. हे रोहित दादा असतील, पार्थ दादा असतील, आमचे जय दादा असतील, यांचाच जर मुलायजा करत नाहीत तर आपण तो बहुत दूर की बात आहे. आपण तो किस झाड की पत्ती आहे. हे एक फार शिकण्यासारखं आहे दादाकडून. म्हणून माझ्या कालचा लेख किरण सर वाचा, अजित दादा नावाचं शिस्तप्रिय विद्यापीठ. मला सांगा, अख्ख्या कोरोनाच्या काळात मास्क तोंडाला लावलेला तुम्हाला एकच नेता दिसला असेल. इतकंच काय, पत्रकार आले की त्यांच्या बूमवर सॅनिटायझर फवारणारे दादाच होते, लक्षात घ्या. एकदा दोनदा, दुसऱ्यांदा पण कोरोना झाला, पण दादाला भेटायला येणारे लोक काळजी. आणि दादा खरंच स्पष्ट बघते. आता परवा कोणीतरी म्हटलं, दादा दुसऱ्यांदा कोरोना झाला, हा काढा घ्या. दादा म्हणले, बाकी काढ्याची नावं नको सांगू, ते काढा पिऊन पिऊन माझं तोंड काळं झालंय, म्हणजे गळा काळा झालाय. मला काळा बिडा सांगू नको, मला जे पटते ते मी करतो. तू मला सल्ला द्यायला आला की काम करून घ्यायला आलाय? हे इतकं स्पष्टपणा. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या विधिमंडळात असा एकही कोणी नेता नसेल की ज्यांच्या जवळ इतक्या स्पष्टपणे बोलण्याची, कारण म्हणून कोणी धाडस करत नाही. आणि कितीही मोठा अधिकारी असो, तो जर चुकला, आत्ता काय तुमच्याकडे तरी निविदा टेंडर निघाल्या, कॉन्ट्रॅक्टर, आमच्याकडचे तर निवड कमिशनवालेच कॉन्ट्रॅक्टर असतात. पण इकडे जर कॉन्ट्रॅक्टर जरी चुकला असं समजलं तर त्याची हजेरी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून बारामतीचा तो विकास दिसतो. काय बारामती, बाबा खरं सांगतो पौर्णिमाताई, काहून आम्ही बारामतीत जन्म नसल घेतला, आम्हाला दुःख वाटू राहिलं. पुढचा जन्म आता आहे का नाही मला माहीत नाही, पुनर्जन्म. मग किरण सरांच्या गाडीत गेलो त्या गावापर्यंत. काय ITI बनवला हो, अरे बापरे. काय ते जिल्हा परिषदची शाळा. मला तिथले आपले धुमाळ साहेब होते, धुमाळ दादा, आमच्या शाळेची पोरं म्हणलेलं आहे, हुशार आहेत, तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा. मी त्याला प्रश्न विचारला, बाहेरचे, बाहेर. म्हटलं आपल्या देशाचे 15वे राष्ट्रपती कोण झाले? ते म्हणले एकनाथ शिंदे. म्हणलं आता कसं काय? मग ते धुमाळ म्हणतात, हे आमच्या शाळेचा नाही होय, हा बाहेरच्या शाळेचा आहे. आणि तो होता बाहेरच्याच शाळेचा. विनोदाचा भाग सोडतो, पण एक महत्त्वाचं, तुम्ही त्या इथली शाळा बघितली, आपले बोराडा ना, काराठीच्या शाळेमध्ये आज हाफ मॅरेथॉन स्पर्धा होती. त्याचं बक्षीस वितरणाला मी गेलो होतो. इतकी सुंदर शाळा केली ती. मला वाटते अगोदर कोणाची तरी होती, मग नंतर दादा त्या संस्थेचे अध्यक्ष झाल्यानंतर डेव्हलपमेंट किती सुंदर. त्याच्यानंतर पुढं आलं ना ITI, इतका सुंदर ITI. आमच्या विदर्भात तर एकाही शहरात नाही. नागपूरला जा, अमरावतीला जा, गोंदिया, गडचिरोली, ITI नाहीच आहे, इतका सुंदर. त्याच्या पुढं जरा सरकलं तर हे सगळं राजीव गांधीजींच्या नावाने आता एक विज्ञान केंद्र, खगोलशास्त्रज्ञ, म्हणजे ते खगोलाचा. आता माझा अभ्यास फक्त आर्ट आहे, त्याच्यामुळे जास्त मला काही कळत नाही. मी आर्टचा विद्यार्थी आहे ना सर. आमच्या विदर्भात माहीत आहे का, इतिहासावर खूप प्रेम आहे आमचं. पण आम्ही इतिहास वाचला, पण नागरिकशास्त्र वाचलं नाही. भूगोल वाचला, अर्थशास्त्र वाचलं नाही. सहकार क्षेत्र वाचलं नाही. खगोलशास्त्र वाचलं नाही. म्हणजे खगोलशास्त्र, नागरिकशास्त्र, सहकार याशी आमची दूर दूर संबंध नाही.
सहकार नेते पश्चिम महाराष्ट्रात भरपूर आहेत, पण सहकारातून कशी डेव्हलपमेंट केल्या जाते याचं प्रॅक्टिकल फक्त तुम्हाला बारामतीत दिसते. पवार साहेबांनी सहकार क्षेत्राचा बारकाईनं अभ्यास केला आणि सहकार क्षेत्रावर सुद्धा पकड बनवली. म्हणजे आम्ही आता गाव पातळीवरच्या सोसायट्यांच्या निवडणुका सुद्धा लढल्या पाहिजे सहकारच्या. म्हणून मी तुम्हाला आज शब्द देतो की आता मी येण्यापूर्वी ते पाहिलं फक्त आणि सांगितलं की तयारी करा रे, 13चं पॅनल आपण सोसायटीचं निवडून आणू आणि दादाला परत दाखवू, दादा घटक चाचणी क्रमांक 2 मी उत्तीर्ण झालो. जिल्हा परिषदमध्ये मी नापास झालो होतो, पण तरी मी 2200-2250 मतं घेतलीत पक्षाच्या माध्यमातून. आणि अजितदादाचा वाढदिवसाच्या निमित्तानं मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जास्त काही वेळ घेऊन तुमचा वेळ वाया घालवावा असं मला वाटत नाही. मी 2 दिवसाच्या मुक्कामाने या ठिकाणी आलेला आहे. दादांना सुद्धा मगा प्राजक्ताच्या भाषणामध्ये श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाईचा उल्लेख निघाला, ज्या स्वराज्याच्या कुलेख्यार होत्या. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं वर्णन सर्वच लोक करतात, तो केलंही पाहिजे. पण छत्रपती संभाजीराजांसारखं वादळ पेलणारं त्यांच्यासोबत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे महाराणी येसूबाई साहेब. अजितदादा नावाचं वादळ हे महाराष्ट्रात घोंगावलेलं आहे, पण अजितदादांच्या पाठीमागे राहून या सगळ्या गोष्टी बारकाईनं सांभाळणाऱ्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनीसुद्धा, ताईसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पांडुरंगावर आपलं नक्कीच प्रेम असलं पाहिजे, पण रुक्मिणी आणि पांडुरंग हे 2 असल्याशिवाय देवघराला देव पण नसतं. पण ही लोक ताई असतील ह्या कधीच पुढे येत नाहीत, कधी असं दाखवत नाहीत. नाहीतर बऱ्याच नेत्यांच्या, आता काय मी बोलला आता इथे, ते म्हणजे सगळं श्रेय मग ते गाण्याच्या माध्यमातून वादनाच्या माध्यमातून घेण्याचा अनेक माझ्या भगिनी प्रयत्न करतात. पण अजितदादांच्या पावलावर पाऊल टाकून अजितदादांचा इतका मोठा व्याप सांभाळत चेहऱ्यावर कधीही नैराश्य नसणारं आणि सदैव आमच्यासारखे सगळे आपल्यासारखे त्यांची जी काही मुलाच्या वयाची लोक आहेत यांना एक दिशा देणारं व्यक्तिमत्वसुद्धा बसलेले आहेत. म्हणून मी मागच्या वेळी आलो त्यावेळीसुद्धा अमोल काटेंना म्हटलं होतं की मला टेक्स्टाईल पार्क पाहायचंच आहे, की नेमकं काय चालतं तिथं, म्हणजे इथून काहीतरी घेऊन जायचं आहे. दुर्दैवानं आमच्या विदर्भामध्ये हा फार मोठा बॅकलॉग आहे. शेतकरी आत्महत्येचं प्रमाण याच्याकरता वाढलंय की शेतकऱ्यांना अवेअरनेसच नाही आहे, त्यांच्या मुलांना चांगल्या शाळा नाहीत, त्यांना चांगल्या सांगणारे कोणी नेते तिथे सहकार महर्षी जन्माला आले पण फक्त कागदावरच आले. इथे प्रॅक्टिकल करणारी लोक आणि इतक्या लोकांच्या हाताला व्यवसाय देणं. आणि उद्या मी प्रामुख्यानं काठेवाडी ग्रामपंचायत पाहणार आहे की काठेवाडीसुद्धा मला आजही कळलं की इथं पांडुरंगाची पालखी जाते, मेंढ्यांचं रिंगण मला वाटते या भागात असतं, काठेवाडीला मेंढ्यांचं रिंगण असतं. किंवा स्वतः सुनेत्राताई अनेकदा स्वतः हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करताना दिसतात. मला सांगा यापेक्षा दुसरा आदर्श? हो, ग्राम स्वच्छता अभियानामध्ये महाराष्ट्रात पहिलं आलेलं काठेवाडी गाव, आणि म्हणून मला ते गाव उद्या पाहायचं आहे. आणि त्या गावाचे शिल्पकार त्या स्वच्छतेचे आपण आता नाही, ते स्वतः हे का बोलणं वेगळं असतं, भाषणात तर कोणी बोलते गाव स्वच्छ झाली पाहिजे, भाषणात वो मन की बात तो कोई भी बोल देता है, ऐसा होना चाहिए वैसा होना चाहिए. पण शाहू महाराज म्हणत तोंडाने बडबड करणारे पुढारी आम्हाला नकोत, आम्हाला कृतिशील काम करणारा पुढारी हवाय. ज्या ज्या वेळी भविष्यात असे पुढारी जन्माला येतील त्या त्यावेळी बहुजन समाजाचा विकास झालेला असेल, हे राजर्षी शाहू महाराज बोलले होते. आणि त्याची प्रचिती दादा आणि सुनेत्राताईंच्या कर्तृत्वात, वागण्यात, बोलण्यात. बोलणारे भरपूर आहेत, बोलणारे बोलत राहतात, अवसान आणून बोलतात, उष्ण अवसान आणून बोलतात, पण जनतेच्या मनात ते कधी घर करू शकत नाहीत. या परिवाराने कधी अंधश्रद्धा पाहिली नाही, या परिवारात कधी धागे दोरे गंडे हे ते, पण संस्कृती पण जपली आणि अंधश्रद्धा पण नाकारली. हे भरपूर शिकण्यासारखं आहे. मला वाटते गणेश फेस्टिवल 12 वर्षापासून मला वाटते इथे गणपती बारामतीमध्ये तो फेस्टिवल एकदा या ठिकाणी पाहण्यासारखा असतो. दादांना मागच्या एका प्रकरणामध्ये दादूजी कोंडदेवांचा पुतळा पुण्याच्या लाल महालातून हटवला आणि त्यानंतर परत एकदा दादांना टार्गेट केला गेला महाराष्ट्रामध्ये, की दादांनीच तो निर्णय. त्यावेळेस मोहनसिंग राजपाल मला वाटते पुण्याचे त्यावेळेस आयुक्त होते, महापौर होते, सॉरी पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल होते आणि दादा त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आणि आम्हीच गेलो होतो. आम्हाला फार आनंद झाला होता. मग त्यावेळेस शिक्का
दादांवर या लोकांनी, काही वेगळ्या विचाराच्या, पण आज आमच्या जळगाव जामोदमध्ये बुलढाण्याच्या काही दिवसांपूर्वी दादा आले होते. श्रीपाद कोल्हटकर ज्यांनी महाराष्ट्र गीत लिहिलंय त्यांचं आंतरराष्ट्रीय स्मारकाची घोषणा दादांनी केली. नव्हे तर इथल्या एका तलावाला सावरकरांचं नाव दिलं, नव्हे तर आणखी एक मला वाटते मोरोपंतांचं पण फार मोठं स्मारक या ठिकाणी बांधलं, ज्या आता आपण गदिमांचं इथं नाव दिलेलं आहे. म्हणजे इथे कोण्या जातीचा द्वेष शिकवला जात नाही. इथे भारताच्या संविधानामध्ये प्रथमतः आणि अंततः मी भारतीय आहे ही जी राज्यघटना रुजवल्या गेली त्याचं मूल्य जपणारी एकमेव व्यक्ती अजितदादा आहे, ज्यांचं संविधानावर तेवढं प्रेम, इतिहासावर सुद्धा प्रेम. हम बोलते इतिहास मत पूछो, पण श्री क्षेत्र वडू तुळापूर छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेब बादशाहांनी ज्या ठिकाणी छळ केला त्या ठिकाणाला सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचं ते कसं व्हावं स्वतः त्याचं प्लॅनिंग करून मला वाटते 300 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद अर्थमंत्री असताना अजितदादांनी केली की ज्या वडूबुद्रुक तुळापूरला उपेक्षित ठेवलं किंवा भीमा कोरेगावच्या त्या परिसराला उपेक्षित ठेवलं किंवा धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक या महामानवांच्या बद्दल सुद्धा आदर असणारे दादा आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या अत्यंत छोट्या माणसाला एवढ्या सुंदर कार्यक्रमात आपण कदम सर या ठिकाणी किरण सर आपण या ठिकाणी बोलावलं. मी आता यामधून उतराई होण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तर करतोय, पण तुम्ही मरेपर्यंत उतराई होऊ शकत नाही. फक्त आम्हाला थोडी खरोखर लाज वाटते. आम्ही काल रात्री 3:30 वाजता आलो. माझ्यासोबतचे 4 सहकारी होते. त्याला म्हटलं आता जरी घड्याळीत रात्री 3:30 वाजले तरी उद्या सकाळी 6 वाजता आंघोळ करून हजर राहा जा, कारण आपण कार्यक्रमाला बारामतीमध्ये आलेलो आहे. इथे सकाळीच किरण सर आपल्याला बेल वाजून म्हणतील झाला का रे तुमचं, आणि ते तसंच झालं. 3:30ला उठलो, अलाराम 4ही घड्याळचे लावले, 6 वाजता आंघोळ करून एकदम ओके झालो आणि म्हटलं चला आता आम्हाला कुठं घेऊन जायचं ते. म्हणजे नियमाचं बंधन म्हणजे टाईम. एकदा मंत्रालयामध्ये मला वाटते खडसे साहेब आले होते, त्याच्यापूर्वी एक जण कोणीतरी नेता आला होता, दीपक केसरकरच होते. 7 वाजताचा वेळ ते 7:05 आले. दादानी अगोदरच ढिकले साहेबांकडून निरोप दिला. 7:10 पर्यंत केसरकरांना वेळ दिला, त्याने सांग 5 मिनिटं गेलेत, मग 5 मिनिटात काय बोलायचं आहे ते बोल. अगोदरच सांगितलं की साहेब 7ला बोलावलं, आता 7:05 झाले, 5 मिनिटात आवरा काय असेल ते. हे मेटे साहेबांची परिस्थिती तर मी फार जवळून पाहिली. विनायकराव मेटे दादांशी इकडं बोलतात, दादा असे दादा दिसले की ते कोणी बोलायची हिंमत करत नाही. दादांनी डोळे जरी असे पाहिले ना, भल्यांना थरकाप सुटतो. असा नेता महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचं योगदान आहे. पूर परिस्थिती झाली तिथे ग्राउंडला जाऊन अधिकाऱ्यांना सुद्धा व्यवस्थित बोलून, नाही ऐकलं तर झापून, त्या पद्धतीनं काम करण्याची पद्धत आणि खूप सारं शिकण्यासारखं आहे. बारामतीची लोक खरोखर भाग्यवान आहेत की आदरणीय पवार साहेबांसारखा एक देशव्यापी नेता या जगाला, या देशाने शारदामाईंनी दिला आणि अजितदादांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला दिलं. बारामतीकरांना कसलीही काळजी करण्याचं कारण नाही. भविष्यात तुमचा जो विकास निधी दादांनी आणला तो इथेच कुठं त्याला कोणी गालबोट लावू शकणार नाही. सरकार कोणाचे आलं आणि कोणाचे गेलं दादांचाच शब्द आहे. सत्तेचं ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेलं नसतं. सत्ता आज असते. तर मी तर इतका दत्तामामा तुम्ही जरी म्हटलं मगा की मी नवीन आमदार आहे, पण शिकण्यासारखं भरपूर झालं मला. पहिले 2.5 वर्ष सरकारमध्ये कसं राहून काम करता येतं ते शिकलो. आणि आता 1.5 महिना विरोधी पक्षात राहून कसं, मी सांग 1.5 महिन्याच्या वर सरकारच टिकणार नाही हो. आपला शब्द खोटा नाही होत. 1.5 महिन्यानंतर कधी राष्ट्रपती राजवट लागली, मध्यावधीच्या निवडणुका लागल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातला 1 नंबरचा पक्ष असेल. आणि त्यासाठी रात्रंदिवस एक करून अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून, हो यस सर, मी माझं नाही राहत कधी कधी लक्ष, पण खांद्याला खांदा लावून आपण काम करूया. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मी एवढाच शब्द दादांना देतो, राष्ट्रवादी पक्ष जास्तीत जास्त त्यांच्या नेतृत्वात वाढावा. आमच्या अजितदादांना आमचंही आयुष्य भेटावं आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा घडावी, एवढ्या भावना व्यक्त करून मला बोलावल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त एकदा नारा द्या जरा सभागृहात, एकच वादा. लयच थंड नारा झाला ना हा, जरा जोरात द्या. एकच वादा. तरी नारा काही जमला नाही. शेवट एक चान्स देऊ का? एक चान्स.
मला बरं वाटलं पाहिजे राव. सांगतो ना तिसरा म्हणून शेवटचा चान्स तुम्हालाच आहे. एकच वादा. स्टेजवरच्या लोकांचं दादांवर किती प्रेम आहे ते पाहूया आपण. एकच वादा. इथं कापलं ना तरी अजितदादा दिसतील हे लक्षात ठेवा. मरते दम तक आम्ही फक्त अजितदादाच्या पालखीचे बोई. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.